नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सध्या लोकसभाची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याचमध्ये मी आज परभणी शहरामध्ये आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व मराठा बहुजन संघटना पुरस्कृत जे अपक्ष उमेदवार आहेत, सुभाष दादा जावळे पाटील, ते आपल्या सोबत आहेत. एकंदरीतच पाटील, कशा पद्धतीनं ही या निवडणुकीची रणनीती असणार आहे? महायुतीचे उमेदवार देखील या रिंगणामध्ये आहेत, महाविकास आघाडीचे देखील उमेदवार या रिंगणामध्ये आहेत. आपण निवडणूक लढवण्याचा जो निर्णय घेतला, कशा पद्धतीनं घेतला, काय पार्श्वभूमी आहे, कशा पद्धतीनं या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उतरलात, काय माहिती काय? गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणासाठी समाजाचा लढा सुरू आहे आणि आता माननीय जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून गावोगावी आमच्या मराठा तरुणांनी आणि खरं म्हणजे सर्व माता भगिनींनी देखील गावोगाव बोर्ड लावले, या राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाही. आता त्यांना गावात प्रवेश नाही, मग निवडणुकीच्या या दृष्टिकोनातून सर्वांना गावात काय आपण स्वागत करणार काय, म्हणून ह्या दोन्ही बी आघाड्यांना हे पाडलं पाहिजेत आपण, असं सर्वांनी ठरवलेलं असल्यामुळे कोणीतरी आपला उमेदवार असावा म्हणून सर्व संघटनांनी एक निर्णय घेतला. अगोदर जनतेनं आमच्या संघटनांना सांगितलं की आता इथं आपला माणूस असला पाहिजे, आपल्याला ह्यांना पाडायचं तर आपण कोणीतरी एक उमेदवार आपला आपण तिथं दिला पाहिजे. आणि म्हणून संघटनांनी मला आग्रह केला, संघटना आहेत आमच्या समाजाच्या, की तुम्ही इथं मैदानात उतरलं पाहिजे आणि कोणीतरी सक्षम माणूस या लोकसभेच्या मैदानामध्ये आपला असला पाहिजे. समाजाच्या माध्यमातून तुम्ही आजपर्यंतची चळवळ उभी केली, त्याच माध्यमातून अनेकांना न्याय देण्याचं काम केलं. चळवळीच्या माध्यमातून समाजासाठी लढत असताना तुमच्यावर अनेकदा गुन्हे देखील दाखल झाले. समाजानं आज तुम्हाला पुढे केलं. कशा पद्धतीनं तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलात आणि कशा पद्धतीने ही लढाई जिंकणार, काय नाही? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आम्ही ह्याला निवडणूक म्हणून बघण्यापेक्षा आंदोलन म्हणून बघायला लागलेलो आहोत. कारण गेली 40 वर्ष समाजासाठी काम करत असताना मग कैलासवासी अण्णासाहेब पाटील असतील, आमच्या मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, किंवा अण्णासाहेब जावळे पाटील असतील, स्वर्गवासी विनायकरावजी मेटे साहेब असतील, यांच्या सोबत काम केलेलं आहे. आणि मनामध्ये एक समाजाच्या प्रती आपली जी काही देणं आहे, या माध्यमातून समाजाची प्रगती झाली पाहिजे. त्यांच्या मधल्या ज्या काही नको असलेल्या रूढी परंपरा दूर झाल्या पाहिजेत. आपला समाज निर्व्यसनी असला पाहिजे, कुठंतरी खर्चाला काटकसर केली पाहिजे, फुकट बडेजाव नाही केला पाहिजे. या अनुषंगाने लढाई लढत असताना, हे आरक्षणाची लढाई तेवढ्या तीव्रतेनं लढत असताना आता आम्ही या निवडणुकीला सामोरं जायला लागलो आणि विकासाचा अजेंडा देखील असला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात आपण अपक्ष उमेदवारी जो अर्ज दाखल केला, त्या पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उतरलात. एक तगडं आव्हान आपल्या समोर आहे. महायुतीचे उमेदवार देखील या ठिकाणी आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार अनेकदा या लोकसभा मतदारसंघात निवडून आले, त्यांच्यावर विजयाचा गुलाल पडला. आजची परिस्थिती काय? मागच्या 5 वर्षात विकास झाला असं वाटतं का? 5 वर्ष सोडा, खरं म्हणजे मराठवाडा स्वतंत्र झाला तेव्हापासून झाला नाही. म्हणजे आम्ही जालन्याच्या खांद्यावर विश्वासानं मान टाकली या जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून, परंतु जिल्ह्याचा विकास तर सोडा, उलट जिल्हा भकास या अवस्थेकडे निघालेला आहे. खरं म्हणजे सर्व काही आमच्यापाशी असताना निसर्गानं आम्हाला भरभरून एवढं देणं दिलेलं आहे. 3 नद्या आम्हाला दिलेल्या आहेत, सुपीक जमीन आमच्या परभणी जिल्ह्याला दिलेली आहे, कर्तृत्ववान माणसं निर्माण करण्याची क्षमता या भूमीमध्ये आहे. परंतु त्यांच्या कर्तृत्वाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, इथल्या विकासाला चालना मिळाली नाही. खरं बाहेरून कोणतरी यायचं आणि आम्हाला टिकली मारून जायचं. इथं ही मंडळी लोकप्रतिनिधी झाली, यांनी या परभणी जिल्ह्याच्या विकासाकडे कधी बी बघितलेलं नाहीये. महायुतीचे उमेदवार देखील या रिंगणामध्ये उभे असताना बाहेरचं पार्सल या परभणी लोकसभेत उतरल्याचा आरोप होतो. त्याच पद्धतीच्या चर्चा देखील होतात. राज्याच्या दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी सभा बोलवली. निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुतीचा उमेदवार उतरला. कशा पद्धतीनं तुम्ही त्या पद्धतीनं उतर द्याल काय? खतखत तर लोकांमध्ये आहे, कोणीतरी समोर झालं पाहिजे, पर्याय दिला पाहिजे, नुसतं बोलून चालत नाही. म्हणून आम्ही
जो निर्णय घेतलेला आहे निवडणुकीचा, उद्या लोकांनी म्हणायला नको की आम्हाला हे बी नको होता आणि तो नको होता. ज्यांनी 20 वर्षामध्ये परभणी जिल्ह्यासाठी काही दिलं नाही आणि आता तर बाहेरून पार्सल इथं आलेलं आहे, जे त्याची पराभवाची परंपरा आहे. आणि खरंच म्हणजे इथं परत पराभूत होऊन किंवा विजयी बी होऊन बाहेरची माणसं इथं काय करणार आहेत. आणि म्हणून ही बाहेरची पार्सल आपल्याला बाहेरच पाठवावं लागणार आहेत. आणि परभणी जिल्ह्याचा भूमिपुत्र आपल्याला इथं, कारण आम्ही नेहमी म्हणतो की बाळातनीच्या कळा वांजाटी काय जाणणार आहे. परभणी जिल्ह्यामधल्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या परभणी जिल्ह्यातलाच भूमिपुत्र समजू शकेल. म्हणून आम्ही खंबीरपणानं या निवडणुकीकडे बघत आहोत. एकच ध्यास परभणी जिल्ह्याचा विकास या स्लग खाली या माध्यमातून तुम्ही मतदारसंघात पोहोचतात. कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आपल्याला, आणि जी आपली निशाणी आहे ट्रक, या ट्रक ही निशाणी कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचणार आहात, कमी कालावधी आपल्यापुढे कशा पद्धतीनं हे मोठं आव्हान आपण पेलणार आहात. ग्रामीण भागामध्ये खरं म्हणजे आम्हाला प्रचाराची आता हे म्हणजे भीतीच राहिलेली नाहीये. कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही कसं पोहोचणार, 1000-1200 खेड्यामध्ये पोहोचणार हे कोणाला बी शक्य नाही. आम्ही जास्तीत जास्त 100 खेड्यामध्ये पोहोचू, परंतु तिथं कार्यकर्ता आमचा अगोदरच पोहोचलेला आहे. आमच्या विचाराचा वारसा तिथं पोहोचलेला आहे. कारण जिल्ह्याचा विकास करायचा असेल, इथं रस्ते बरोबर करायचे असतील, सिंचनाचे प्रश्न सोडवायचे असतील, आमच्या न्यायाचं पाणी आम्हाला मिळवायचं असेल, आमचे गेलेले विभागीय कार्यालय आपल्याला इथं आणायचे असतील, आणि या माध्यमातून विकास करत असताना आमच्या जिल्ह्याला विमा मिळत नाही, विमा देखील मिळाला पाहिजे. मोफत आरोग्याची सुविधा निर्माण झाली पाहिजे. शिक्षण देखील आमच्या इथल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना मोफत मिळालं पाहिजे. असे अनेक विकासाचे प्रश्न आहेत. शेतीमालाचा भाव, आपल्याला भाव, ज्यावेळेस आपल्याकडे माल येतो त्यावेळेस भाव पाडल्या जातात, आणि ज्या वेळेस माल नसतो त्यावेळेस भाव वाढल्या जातात. म्हणून या शेतीमालाचा भाव, आपल्याला भाव, ज्यावेळेस आपल्याकडे माल येतो त्यावेळेस भाव पाडल्या जातात, आणि ज्या वेळेस माल नसतो त्यावेळेस भाव वाढल्या जातात. म्हणून याचा भाव ठरला पाहिजे केंद्रामध्ये कुठेतरी एकदा की या मालाचा भाव हा आहे. मग त्याच्यामुळे कुठे बी शेतकऱ्यामध्ये असुरक्षितता राहणार नाही आणि शेतकऱ्याचे होणारे अन्याय अत्याचार थांबतील. मागच्या 5 वर्षातला कार्यकाळ बघता कशा पद्धतीने विकास झाला असं वाटतं का? अनेक आरोप प्रत्यारोप केले जातात. महायुतीचा उमेदवार तथा महाविकास आघाडीचा उमेदवार तगड हे आव्हान आपल्या समोर असताना आपण कशा पद्धतीने त्याचा सामना करणार आहात? खरं म्हणजे जनतेने मनात घेतलं, आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला तगडं वाटायला लागलेलं आहे. परंतु निष्क्रिय माणसं तगडे होऊच शकत नाहीत. आणि जनतेनं एकदा मनात घेतलं तरी तगडा म्हणून घेण्याची त्याच्या खरं म्हणजे क्षमता आहे का? तगडं कोणाला म्हणावं? ज्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केलेली आहे, ज्यांनी लोकांची विश्वासार्हता संपादित केलेली आहे, ज्यांनी इथं विकासाची गंगा आणलेली आहे, आणि मग ह्यांनी हे काम केलं नसेल आणि परभणी जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर ह्यांना आपण तगडं काय म्हणून म्हणायचं? म्हणून आम्हाला भीती वाटत नाही की समोर कोण आहे. जनता आमच्या सोबत आहे आणि जनतेनं निर्णय घेतलेला आहे आम्हाला उभं करण्याचा. म्हणून आम्ही इथं निवडून येण्यासाठी जनता आमचा प्रयत्न करायला लागलेली आहे. या निवडणुकीच्या रिंगणामध्ये कशा पद्धतीनं आपण गुलाल उधळणार आहात, कितीची लीड असणार आहे, कशा पद्धतीनं पराभूत करणार आहात, काय सांगाल? काय नाही, मराठा समाजानं घेतलेली भूमिका न्याय आहे. म्हणून 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीची ग्रामीण भागातली सगळी काही जी काही जनता आहे ती आमच्या सोबत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेस आम्ही क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे 9 ऑगस्ट 16 पासून क्रांती मोर्चे काढले महाराष्ट्रामध्ये, आणि 1 वर्षापर्यंत म्हणजे लास्टचा आम्ही आझाद मैदानावर मोर्चा काढला 9 ऑगस्ट 17ला. त्या सर्व मोर्चामध्ये आमच्या सोबत मुस्लिम भाऊ खांद्याला खांदा देऊन सोबत राहिले. त्यांनी आमच्या मोर्चाला पाणी पाजवण्याचं काम केलं. आणि आज मराठा समाज जर चलत असेल ही लढाई घेऊन आरक्षणासाठी आणि विकासासाठी, तर आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत असं आमच्या मुस्लिम बंधूंना सांगितलेलं आहे. म्हणून सर्व जाती धर्माची मंडळी आमच्या सोबत आहेत. मग आम्हाला पराजयाची भीती कशाला वाटेल? म्हणून कितीनं डिंग्या मारण्यापेक्षा निश्चितच आम्ही असे आकडे सांगणार नाहीत, आणि आम्हाला ती पराभवाची भीती बी नाही. कारण गुलाल उधळायचा म्हणजे उन्माद नाही, परंतु विजयाची पताका मात्र फडकावं लागणार आहे. गुलाल उधळून म्हणजे घमेंडीपणानं नाही, परंतु जनतेला जनतेमधलाच उमेदवार हवा आहे. आणि जनता दिल्लीच्या तख्तावर इथला खासदार, इथला भूमिपुत्र बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. दिल्लीच्या तख्तावर परभणीचा हा भूमिपुत्र बसल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर इथे सर्व समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे, आणि येणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये
गुलाल हा आमचाच आहे, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी सुभाषदादा जावळे पाटील यांनी व्यक्त केलेली. माझ्या सहकारी भागवत मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.